सुसंस्कार नावाची चीज ही हळूहळू कमी होत चाललेली आहे. काही काही आई वडीलच मुला मुलींना संस्कार देत नाही. एक छोटा मुलगा शेजारणीकडे गेला आणि शेजारणीला म्हणाला, काकू काकू माझ्या मम्मीने ना साखर मागितली. साखर मागितली? कुणी पाहुणे आलेत का? हो, माझा मामा आलाय. बर, मग आणखी काय म्हणाली मम्मी? मम्मी म्हणाली, त्या कुत्रीने नाही दिली तर समोरच्या डुकरीकडून आण. आणि समोरची सुद्धा तिथंच बसलेली होती. कोण? डुकरी. तुम्ही म्हणा, आपण नाही म्हणणार रे बाबा. आई वडिलांनी मुला मुलींवर सुसंस्कार केले पाहिजे, जेणेकरून समाज आणि देश सुखी होईल. असं अभंग ज्ञानोबारायांचा आहे, रूपक प्रकरणातील आहे, त्यामध्येही कुट प्रकरणातील अभंग आहे. ज्ञानोबाराय या अभंगातून सांगतात की 11 खणांचे एक मंदिर उभारले आणि तेथे मी एक रूपाशिवाय पाहिले. आता रूपाशिवाय पाहिले हे कसे शक्य आहे? पाहण्यासाठी तर रूपच लागते, आकारच लागते. पण ज्ञानोबाराय म्हणतात मी रूपाशिवाय पाहिले आणि ते जे पाहिले ते न बोलणारे आहे. त्या न बोलणाऱ्या बरोबर मी बोलायला गेलो तर मीच न बोलता होऊन गेलो. मी त्याला ठकवायला गेलो तर मीच ब्रह्माकारने ठसावलो. अर्थात मलाच ब्रह्माचा बोध झाला. असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठला आता या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो. ज्ञानोबाराय एकीकडे संस्कृत मधील अवघड ज्ञान मराठी भाषेत सोपे करून सांगतात. संस्कृताची गाठी उघडुनी ज्ञानदृष्टी केलीसे मराठी गीता. म्हणजे अवघड ज्ञान सोपं करून सांगतात आणि इथे कुटभंगातून अध्यात्म ज्ञान मांडतात. म्हणजे सोपं असलेलं अवघड करून सांगतात. मग ज्ञानोबाराय असं का करतात? त्याची उत्तर आहे. तुम्ही ऐकताय ना? पण हा, लक्ष आहे ना? पण नाही तर काही काही माणसं बसलेली असतात कीर्तनात, लक्ष असतं चपलावर. चपलावर म्हणजे स्वतःच्या चपलावर नाही, स्वतःच्या जुन्या असतात ना, दुसऱ्याच्या नव्या चपलावर. तसं तुमचं लक्ष आहे ना? पण सर्वांचं लक्ष आहे ना? कुठे? चपलावर? हा, कीर्तनावर. मी काय सांगत होते? कीर्तन. तुम्ही काय ऐकत होते? ज्ञानोबाराय एकीकडे अवघड ज्ञान सोपं करून सांगतात आणि एकीकडे सोपं असलेलं अवघड करून सांगतात. असं का? त्याचे कारण आहे. ज्ञानोबाराय दोन्हीकडे हे सोपेच सांगतात, पण आपल्याला कळायला ते अवघड वाटतं. कोड्याप्रमाणे. कोडा बघा, जोपर्यंत आपल्याला कळत नाही ना तोपर्यंत अवघड वाटतं, पण एकदा कळालं की मग फार सोपं वाटतं. मी काही कोडे सांगते, तुम्ही मला त्याचे उत्तर द्या. मला सांगा, अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला आपल्या जीवनात दोनदा फुकट मिळते? दोनदा फुकट मिळते, पण तिसऱ्यांदा घ्यायची म्हटली का पैसे द्यावे लागतात? सांगा. वा वा, क्या बात है. दात, बरोबर, दात. टाळ्या वाजवा सर्वांनी. दात दात बाचाळ. दात दोनदा फुकट मिळतात, पण तिसऱ्यांदा
घ्यायचे म्हटले का पैसे द्यावे लागतात. आणखी एक कोड सांगते. अशी कोणती गोष्ट आहे जी समुद्रात जन्माला येते पण घरात राहते? वा वा, क्या बात, टाळ्या वाजवा सर्वांनी. मीठ. मीठ समुद्रात जन्माला येते, घरात राहते. आणखी एक कोड सांगते. अशी कोणती गोष्ट आहे, स्त्रीचे असे कोणते रूप आहे जी संपूर्ण दुनिया पाहू शकते, फक्त तिचा पती पाहू शकत नाही? सांगा. पुरुष मंडळ. वा वा, विधवा रूप. बरोबर, टाळ्या वाजवा माईक सिस्टीम वाल्यांसाठी. विधवा रूप, स्त्रीचे विधवा रूप संपूर्ण दुनिया पाहू शकते, तिचा पती पाहू शकत नाही, कारण तो जिवंत असताना ती विधवा होऊ शकत नाही. आणखी एक कोड सांगते. सांगू ना? सांगू ना? हा, असलं नाही आवडतंय तुम्हाला. अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्या जवळ जेवढे जास्त तेवढं आपल्याला कमी दिसतं? नाही, सगळेच पैशावाले थोडे आंधळे असतात, काही काही चांगले पण असतात. सांगा. पुरुष मंडळ. पावली. सावली. नाही नाही, सावली दिसते ना आपल्याला. अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्या जवळ जेवढी जास्त तेवढं आपल्याला कमी दिसतं? बचत गट. सांगू मी? सांगू? नाही तर नाही सांगत. तर त्याचे उत्तर आहे अंधार. अंधार आपल्या जवळ जेवढा जास्त आहे तेवढा आपल्याला कमी दिसतं. उजेड असला का जास्त दिसतं. मग आता मला सांगा, हे कोडे अवघड आहे का सोपे आहे? सोपे आहे. कसे आहे? मोठ्याने बोलत जा सर्वजण. कसे आहे? पण जोपर्यंत उत्तर सांगितलं नाही तोपर्यंत अवघड वाटले की नाही? पण उत्तर सांगितल्यानंतर सोपे वाटले की नाही? मग असेच आहे ज्ञानोबरायांच्या कुटुंबाची. जोपर्यंत ते सांगत नाही तोपर्यंत अवघड वाटते, पण एकदा सांगितले की मग फार सोपे वाटते. देव सुद्धा जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत अवघड वाटतो, पण एकदा कळाला की मग फार सोपा वाटतो. देवाचे सुद्धा हे कोडेच आहे. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे विठ्ठला. आता मला सर्वांनी मोठ्या आवाजात उत्तर द्या. मला सांगा, दात दोनदा फुकट मिळतात, तिसऱ्यांदा विकत घ्यावे लागतात. हे अवघड आहे का सोपे आहे? सोपे आहे. कसे आहे? मोठ्याने बोला मुलांना. कसे आहे? मीठ अवघड आहे का सोपे आहे? स्त्रीचे विधवा रूप अवघड आहे का सोपे आहे? मोठ्याने सांगा. कसे आहे? कसे 11 खणावरील मंदिर उभारले अवघड आहे का सोपे आहे? सोपे आहे. कसे आहे? तेथे मी एक रूपाशिवाय पाहिले अवघड आहे का सोपे आहे? सोपे आहे तर सांगा. उभ्या असलेल्या मंडळीने सांगायचं नाही, कारण ते आमच्या पार्टीचे. चला मी सांगते. 11 खणांचे मंदिर म्हणजेच हे शरीर. हे शरीर 11 खणांनी मिळून बनलेले आहे. 5 ज्ञानेंद्रिय, डोळे कान नाक जीभ त्वचा. 5 कर्मेंद्रिय, हात पाय वाणी उपस्थ गुदा. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय, किती झाले?
मोठ्याने सांगा किती झाले? आणि 11वे आहे मन. या 11 खणांनी मिळून हे मंदिर बनलेले आहे. आणि ज्ञानोबा म्हणतात की 11 खणांनी मिळून बनलेल्या या मंदिरामध्ये रूपाशिवाय असणारा आत्मा तो मी पाहिला. आता मला सांगा, आजपर्यंत आत्मा कोणी पाहिला का? आत्मा, चला आत्मा नाही पाहिला, आत्म्याचा फोटो, हा अमक्या अमक्या माणसाच्या आत्म्याचा फोटो आहे, हा तमक्या तमक्या माणसाच्या आत्म्याचा फोटो आहे, पाहिलं का असं कधी? मग यालाच म्हणतात रूपाविन, रंगाविन, आकाराविन. ज्ञानोबाराय म्हणतात की 11 खणांनी मिळून बनलेल्या या मंदिरामध्ये रूपाशिवाय असणारा आत्मा म्हणजेच परमात्मा तो मी पाहिला. आणि हेच ज्ञानोबाराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात. 11व्या खणावरी मंदिर झुकविले, 11व्या खणावरी मंदिर झुकविले, मंदिर झुकविले.